लग्न सीझन झालं, खूप धावपळ झाली, पण चला वन डेसाठी ट्रिप काढायची होती म्हणून आम्ही गेलो रत्नाई शिवारला. शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन स्थळ आहे हे. तर बघा हे आहे सोलापूरपासून जवळच देगाव म्हणून आहे, तिथे आहे हे. खूप छान आहे रत्नाई शिवार म्हणून याचं नाव आहे. इथे बघा आमचं खूप छान त्यांनी स्वागत केलं वाजत गाजत. आणि सुरुवातीलाच आम्हाला तिथं गाई गुरांचा गोठा दिसला, गाई म्हशी, नंतर बैल आहे त्यांचे खूप मोठा आहे. गेलेला नाश्ता दिला त्याने आम्हाला, फ्रूट्स, नंतर म्हणजे उपीट वगैरे होतं. खूप छान होता नाश्ता वगैरे आणि आवडण्यासारखं आहे. तिथून पुढे आम्ही नाश्ता झाल्यानंतर थोडंसं बागेत खेळायला गेलो, म्हणजे झोपाळा आहे, खूप छान आहे. इथे त्यांनी बघा बटाटे, कांदे आणि वांगे भाजण्यासाठी ही ॲक्ट केलेली होती. त्याच्यानंतर बघा पुढे एक सिंगर खूप छान गाणे गात होता, एवढं सुंदर धनवा की तिथे बसून त्याचे गाणे ऐकत बसावेसे वाटत होतं. ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी हेच बघा, खूप छान आहे रत्नाई शिवार म्हणून. वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे, म्हणजे हुरडा वगैरे खूप छान देतात आणि हा सिंगर खूप सुंदर अशा आवाजामध्ये गाणे गातात. आम्ही तिथे ऐकत बसलो थोडा वेळ. तिथून पुढे आम्ही उंट सफारी केली, माझ्या मुलांना करायची होती, अर्चित वीरला. खरं तर त्यांना सेपरेट बसायचं होतं, पण ते काही सेपरेट बसू देत नव्हते. दोघांना बसायचं होतं. वीरची फार इच्छा होती एकटं बसायची. तर बघा त्यांनी अर्चितला आणि वीरला हे दोघांनाही आम्ही उंट सफारी केली. मस्त असे फोटो वगैरे शूट केले दोघांचेही. त्याच्यानंतर मलाही खूप बसायची इच्छा होती, पण माझं काय, आपण जे मोठे असतात मोठ्यांना बसू दिले, उंटावर बसून फोटो तेवढे काढू दिले त्यांनी, पण त्याच्या पुढे काय त्यांनी नेलं नाही आहे. त्यांची स्वतःचीच बाग आहे, खूप म्हणजे शेती आहे. शेतामध्ये वांगे, टोमॅटो, नंतर मिरची वगैरे खूप सारे त्यांच्या शेतामध्ये झाडं आहेत. केळीची बाग आहे. जे जे त्यांनी तिथं देतात ना खाण्यासाठी वगैरे पदार्थ बनवतात, अन्न वगैरे, ते त्यांच्या शेतातूनच बनवतात. आणि हे बघा खेळायला सुद्धा खूप छान आहे. ज्यांना कोणाला वन डेसाठी ट्रिप काढायची आहे त्यांनी रत्नाई शिवारला नक्की जावा. आम्हाला तर फार आवडलं, खूप खेळण्यासारखं वगैरे खूप छान आहे. बघा तुम्हालाही नक्की आवडेल, आम्हाला आवडले म्हणजे तुम्हालाही नक्कीच आवडेल. वन डेसाठी खूप छान आहे. मग आम्ही खेळत होतो हे खरं, पण आमचं वजन खूप होत होतं माझं आणि अर्चितचं. अर्चित फार घाबरत होता हे करण्यासाठी. तर बघा मस्तच आहे, आवडण्यासारखं आहे. तिथून पुढे आम्ही अर्चितला थोडंसं घसरगुंडी वगैरे खेळायला दिली. आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे हे, जेणेकरून असं बाहेर कुठं हिंडण्यापेक्षा हे खूप छान आहे. मस्त वगैरे तिथं केळीची बाग बघा, केळीची बाग खूप छान आहे. नंतर हे चढायचं, अर्चित फार घाबरत होता सुरुवातीला वरती चढण्यासाठी, पण कसं बसं तो चढला. आता हे बघा किती घाबरतो येतो, त्याला फार भीती वाटत होती, त्याला नको वाटत होतं वरती चढण्याला. हे बघा वीर किती छान करतो. आणि हेच माझं स्वतःचं, मला स्वतःला अजिबात करता नाही, कारण आता आपलं वय आणि हे बघा याला करता येत नाही आहे, तर हा पप्पाच्या मदतीने करतोय. तिथं झोपाळे आहेत, नंतर हे झोके आहेत, खूप छान आहे खेळण्यासाठी लेकरांना, खूप मस्त आहे. सारखं घाबरतो, प्रत्येक गोष्टीला घाबरतो हा. त्याच्यानंतर आम्ही खेळून झाल्यानंतर मस्तपैकी गेलो हुरडा खायला. तर बघा खूप मोठी ॲक्टी केली होती त्यांनी आणि खूप जण होते, जवळजवळ 10-12 जण तर हुरडा पाडण्यासाठी होते. त्यांनी मस्त हुरडा दिला, त्याच्यासोबतच खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी, नारळ, नंतर नारळाची चटणी वगैरे दिली आणि गुळभिंडीचा हुरडा होता, खूप छान मस्त. मला माझ्या वडिलांचीच आठवण आली त्यावेळेस. माझे वडील असेच हुरडा करून देतात. हुरडा खाऊन झाल्यानंतर परत वीरची इच्छा होती सेपरेट उंटावर सफारी करायची, तर त्यानं केलीच शेवटी. तो उंटावर बसलाच, त्याला बसायचं होतं. तिथं तो अगोदरचा जो माणूस होता तो नव्हता, इथं छोटा मुलगा असल्यामुळे त्याला बसायला चान्स भेटला. नंतर डबल बसू देत नव्हते. तिथे असे पेरूचे पण झाडं खूप आहेत. नंतर त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून आम्हाला फिरवलं. ट्रॅक्टरमध्येच नाही तर त्यांनी आम्हाला बैलगाडीत सुद्धा फिरवलं. तर रेन डान्सची पण सोय आहे, खूप मुलांना आवडेल असं हे ठिकाण आहे. रेन डान्स वगैरे केल्यानंतर आम्ही मस्तपैकी शाही भोजन केलं आणि त्याच्यानंतर लास्टला घरी येताना त्यांनी सुंदर असा ताजा ऊसाचा रस आम्हाला करून दिला. एवढा छान ऊसाचा रस होता ना, ओरिजिनल. थोडंही त्याच्यामध्ये बर्फ वगैरे काहीही टाकलेलं नव्हतं, डायरेक्ट तिथून काढला आणि आम्हाला प्यायला दिला. एवढं मस्त वाटलं ना. ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी रत्नाई शिवार
देगाव. एवढं जबरदस्त आहे तिथली त्यांची सोय. त्यांनी आम्हाला जे ट्रीट केलं एकदम सुंदर. आणि लास्टला आम्ही आलो, जिथून आतमध्ये गेलो तिथूनच वापस